नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत DRDO सेप्टम 11चा ट्रेड टेस्ट कोपा ट्रेड आपण शिकणार आहोत। मित्रांनो, कोपा ट्रेडचे सगळे संबंधित क्वेश्चन्स, जो की पहिला टॉपिक आपला असणार आहे फंडामेंटल ऑफ कम्प्युटर अँड हार्डवेअर बेसिक। तसं तर मित्रांनो, कोपा जी सेकंड टियर 2 जी एक्झाम होणार आहे 2026ला, आपल्याला माहिती आहे की 2026 मध्ये 23 मार्चला आपली पहिली एक्झाम झाली आहे टियर 1ची, आणि 2026ला आता सेकंड म्हणजे टियर 2 ची एक्झाम होणार आहे, जे की ट्रेड टेस्ट असणार आहे। आणि ज्यांचं कोपा ट्रेड आहे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, तर त्यांच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसत आहेत ते सगळे टॉपिक्स राहणार आहेत। तर त्यापैकी आपण पहिला टॉपिक घेतोय फंडामेंटल ऑफ कम्प्युटर्स अँड हार्डवेअर बेसिक। ठीक आहे, तर त्यातला सगळ्यात पहिला आपला क्वेश्चन असणार आहे विच कंपोनंट डायरेक्टली इंटरॅक्ट्स विथ रॅम। खालीलपैकी असा कोणता कंपोनंट आहे जो डायरेक्टली इंटरॅक्ट होतोय कोणासोबत, रॅम सोबत। तर मित्रांनो, याच्यापैकी बी आन्सर आपला करेक्ट असणार आहे। कंट्रोल युनिट जो हा कंपोनंट आहे हा डायरेक्टली कोणासोबत इंटरॅक्ट करतोय, रॅम सोबत इंटरॅक्ट करतोय। त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे विच मेमरी टाईप युजेस कॅपॅसिटर्स। कॅपॅसिटरमध्ये खालीलपैकी कोणत्या मेमरी टाईपचा यूज केला जातो, तर याचा आन्सर असणार आहे डी रॅम। मित्रांनो, डी रॅमचा उपयोग जो आहे तो कॅपॅसिटरमध्ये केला जातो। त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे आपला कॅचिंग मॅपिंग टेक्निक्स नॉट एनओटी। ठीक आहे, नॉट यूज्ड इज। ठीक आहे, कॅचिंग मॅपिंग टेक्निक जे आहे ते कुठे यूज केल्या नाही जात, तर मित्रांनो याच्यामध्ये आहे इंडेक्स्ड हा त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे। चौथा जो क्वेश्चन आहे आपला मित्रांनो विच इज नॉट पार्ट ऑफ सीपीयू। खालीलपैकी कोणता पार्ट सीपीयूचा नाही। खूप हार्ड लेवलचे क्वेश्चन असतात आणि हार्ड लेवलचेच क्वेश्चन आपण करत आहोत। विच इज नॉट काय म्हणताय, नॉट पार्ट ऑफ सीपीयू। खालीलपैकी कोणता सीपीयूचा पार्ट नाही। तुम्हाला माहिती आहे एएलयू म्हणजेच अर्थमॅटिक लॉजिक युनिट हा सीपीयूचा पार्ट आहे। कंट्रोल युनिट हा सुद्धा सीपीयूचा पार्ट आहे। रजिस्टर हा सुद्धा सीपीयूचाच पार्ट आहे, परंतु कॅचिंग मेमरी हा सीपीयूचा पार्ट नाही। तर याचा आन्सर करेक्ट डी होणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे बघा, रजिस्टर इज मेजर्ड इन। रजिस्टर जे आहे ते कशामध्ये मेजर केल्या जाते, बाईट्समध्ये, बीटमध्ये, केबीमध्ये की मेगाहर्ट्समध्ये। तर मित्रांनो याचा आन्सर असणार आहे बी। रजिस्टर जो आहे हा बी म्हणजेच बीट्समध्ये मोजल्या जाते। ठीक आहे, मेजर केल्या जाते। सहावा क्वेश्चन आहे विच मेमोरी रिफ्रेश रिक्वायर्ड। ठीक आहे, खालीलपैकी कोणती मेमोरीला रिफ्रेश करण्याचा गरज आहे, तर डी रॅम जे आहे मित्रांनो, डायनॅमिक रॅम जे असते त्याला रिफ्रेश करण्याची गरज असते। त्याच्यानंतर सातवा क्वेश्चन आहे पाईपलाईन हझर्ड अकॉर्स ड्यू टू। ठीक आहे, पाईपलाईन हझर्ड्स अकॉर्स ड्यू टू, तर याचा आन्सर असणार आहे डाटा डिपेंडन्सी। ठीक आहे, डाटावर डिपेंड असते पाईपलाईन हझर्ड्स करणे। त्याच्यानंतरचा आठवा क्वेश्चन आहे बघा, काय म्हणतात इन्स्ट्रक्शन सायकल इन्क्लूड्स। इन्स्ट्रक्शन सायकल इन्क्लूड्स कशामध्ये असतात, तर फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट। ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं जाते, इन्स्ट्रक्शन दिले जाते सायकल इन्क्लूड्स करण्यासाठी, तर फेच, डिकोड्स, एक्झिक्यूट हा त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे। त्याच्यानंतर नवा आपला क्वेश्चन आहे विच इज फास्टेस्ट रजिस्टर। खालीलपैकी कोणता फास्टेस्ट रजिस्टर आहे। ठीक आहे, तर याचा आन्सर असणार आहे ॲक्युमुलेटर हा याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो। ॲक्युमुलेटर जो आहे तो फास्टेस्ट रजिस्टर आहे। MAR, MDR आणि जनरल पर्पजपेक्षा हा जो आन्सर आपला करेक्ट असणार आहे। त्याच्यानंतरचा 10वा क्वेश्चन आहे बघा, वर्ड साईज डिपेंड्स ऑन। वर्डची जी साईज आहे ते कशावरती डिपेंड आहे। ठीक आहे, तर रॅम आहे, त्याच्यानंतर CPU आहे, हार्ड डिस्क आहे आणि GPU आहे। तर वर्डची जी साईज असते ती CPUवरती डिपेंड असते। कशावरती, CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। त्याच्यानंतरचा आपला क्वेश्चन आहे विच बस इज बी डायरेक्शनल। ठीक आहे, विच बस इज बी डायरेक्शनल। खालीलपैकी कोणती बस ही बी डायरेक्शनल आहे, तर मित्रांनो याचा आन्सर असणार आहे बी, डाटा बस। डाटा बस ही काय आहे, बाय डायरेक्शनल बस आहे। त्याच्यानंतरचा आपला क्वेश्चन आहे बघा, ॲड्रेस बस साईज डिटरमाइन्स। ॲड्रेस बस जे आहे जे की आपल्या मदरबोर्डला असते, तर तिचा साईज जो आहे तो कशावरती डिटरमाइन केलं जाते, ॲड्रेस बस साईज डिटरमाइन्स। ठीक आहे, तर याच्यानुसार आहे मेमोरी कॅपॅसिटी, जेवढी तुमची मेमोरी कॅपॅसिटी आहे मदरबोर्डला लागणारी, तर त्याच्यावरती डिपेंड केलं जाते ॲड्रेस बस साईज। ठीक आहे, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला 13वा, कंट्रोल युनिट जनरेट्स। कंट्रोल युनिट काय जनरेट करतो, म्हणजे डाटा जनरेट करतोय, ॲड्रेस जनरेट करतोय, सिग्नल जनरेट करतोय की इन्स्ट्रक्शन जनरेट करतोय, तर कंट्रोल युनिट जो आहे तो सिग्नल जनरेट करतोय। काय जनरेट करतोय, सिग्नल। त्याच्यानंतरचा चौथा क्वेश्चन आहे इंटरप्ट लेटेन्सी मीन्स। इंटरप्ट लेटेन्सी म्हणजे काय। ठीक आहे, हा आपला क्वेश्चन आहे चौथा। खूप हार्ड क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत मित्रांनो, कारण DRDOचं एक्झाम आहे आणि हे जे एक्झाम होणार आहे तुमचे टियर 2 याच्यावरच तुमचं सिलेक्शन अवलंबून राहणार आहे। टियर 1 वरती फक्त ते एक बेसिक
म्हणजेच एक्झाम होती त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन नाही आहे, याच्यावरती या टेस्टवरती तुमचं सिलेक्शन अवलंबून राहणार आहे, त्याच्यामुळे आपण हार्ड क्वेश्चन घेतो आहे मुद्दामून. तर इंटरप्ट लेटन्सी मीन्स, इंटरप्ट लेटन्सी म्हणजे काय, तर डिले इन रिस्पॉन्स म्हणजेच काय आहे इंटरप्ट लेटन्सी. त्याच्यानंतरचा 15वा क्वेश्चन आहे DMA ट्रान्सफर्स डाटा बिटवीन. DMA जो आहे तो ट्रान्सफर डाटा करतोय तो कशाच्या आधारावर करतोय, तर याचा करेक्ट आन्सर आहे IO आणि RAM. ठीक आहे. त्याच्यानंतरचा 16वा क्वेश्चन आहे विच युजेस पॅरलल प्रोसेसिंग. खालीलपैकी कोणती गोष्ट अशी आहे की जे पॅरललमध्ये प्रोसेसिंग करतोय. ठीक आहे. सिंगल कोर, मल्टी कोर, कॅचे की हार्ड डिस्क ड्राईव्ह. मित्रांनो याच्यापैकी मल्टी कोर जे प्रोसेसर असतात ते पॅरललमध्ये प्रोसेसिंग करतात. ठीक आहे. तर बी याचा करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर आहे विच मेमोरी क्लोजेस्ट टू CPU. खालीलपैकी कोणती मेमोरी ही CPUच्या एकदम जवळ असते. ठीक आहे. कोणती मेमोरी अशी आहे जी सगळ्यात जवळ असते, तर मित्रांनो रॅम आहे, हार्ड डिस्क आहे, SSD आणि कॅचे, हे 4 ऑप्शन आपल्याला दिले आहेत. कॅचे मेमोरी ही सर्वात जवळ असते कारण कॅचे मेमोरी ऑलरेडी CPUच्या आतमध्ये म्हणजेच प्रोसेसरच्या आतमध्ये असते, ऑफकोर्स ते जवळ असते. त्याच्यानंतरचा 18वा क्वेश्चन आहे कॅचे हीट रेशिओ हाय मीन्स. कॅचेची जी हीट होते मित्रांनो त्याचा जो रेशो आहे तो एकदम हाय आहे, तर त्याचा अर्थ काय आहे असं आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. स्लो सिस्टीम आहे, फास्ट सिस्टीम आहे, नो इफेक्ट की मेमोरी लॉस आहे. तर याच्यापैकी फास्ट सिस्टीम जेव्हा होते आपली तेव्हा कॅचेची मेमोरी असते ती खूप हीट होते, तर त्याचा रेशो हाय आहे म्हणजेच फास्ट सिस्टीम आहे. त्याच्यानंतरचा 19वा क्वेश्चन आहे बघा SSD यूज. SSD युजेस काय आहे, SSDचा युजेस SSDमध्ये काय यूज केला जातो असं त्याचं म्हणणं आहे एक प्रकारे. तर टेप, SRAM, DRAM की नांद. आता हा NAND नांद म्हणजे काय आहे, तर मित्रांनो नांद हा गेटचा प्रकार असतो जे की लॉजिक गेट्स असतात आणि SSD जे आहे त्या SSDची जर तुम्ही खोलून बघाल तर त्याच्या आतमध्ये फक्त आणि फक्त चिप्स असतात जे की इंटिग्रेटेड सर्किट म्हणजेच IC असते आणि IC म्हणजे ICच्या आतमध्ये फक्त आणि फक्त गेट्स, लॉजिक गेट्सचा वापर करून बनवले जाते. तर नांद गेट हा SSDमध्ये यूज केला जातो, तर याचा आन्सर करेक्ट असणार आहे A. त्याच्यानंतरचा 20वा क्वेश्चन आहे बघा RAID रेड 1 प्रोव्हाइड्स. ठीक आहे. RAID 1 प्रोव्हाइड्स. आता काय प्रोव्हाइड आपल्याला करते, स्पीड, मिररिंग, स्ट्रिपिंग की नॉन, याच्यापैकी कोणताही नाही, तर याचा आन्सर असणार आहे B. मिररिंग आपल्याला RAID प्रोव्हाइड करत असते. 21वा क्वेश्चन आहे विच इज वोलाटाईल रजिस्टर. खालीलपैकी कोणता वोलाटाईल रजिस्टर आहे, CPU रजिस्टर, रोम, SDD की SSD. तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे रॅम जी आहे, रॅम ही वोलाटाईल आहे. ठीक आहे. मी तुम्हाला एक चांगला मार्ग देतो जो की तुम्ही लक्षात ठेवू शकता. RAM आपण अशा प्रकारे लिहितो रॅम, जिथे वोलाटाईल मेमोरी आला, ठीक आहे, वोलाटाईल रजिस्टर असेल, वोलाटाईल मेमोरी असेल, तर आपल्याला पहिला त्याचा शब्द ओळखायचा आहे V आहे. ठीक आहे. Vला जर उलटा केला तर तो अशा प्रकारे होतो, राईट, अशा प्रकारे होतो V. RAM रॅममध्ये A अशा प्रकारचं आहे, तर आपण लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे, म्हणजेच वोलाटाईल जे आहे ते फक्त आणि फक्त काय, रॅम ही वोलाटाईल आहे, इतर कोणतीच मेमोरी वोलाटाईल नाही. ठीक आहे. हा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला A, म्हणजेच V जो आहे वोलाटाईलचा V त्याला उलटा करायचा A, म्हणजेच तो RAM मधातला अक्षर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि वोलाटाईलचा पहिला अक्षर. तर एवढं लक्षात ठेवा की विच इज वोलाटाईल रजिस्टर. तर रॅम ही वोलाटाईल रजिस्टर आहे, म्हणजे रोम नाही आहे, हार्ड डिस्क नाही, SSD नाही, तर उरला कोणता, CPU रजिस्टर. तर रजिस्टर तर मित्रांनो हा CPU रजिस्टर जो आहे तो वोलाटाईल असतो. त्याच्यानंतर 22वा क्वेश्चन आहे बायोस स्टोर्ड इन. बायोस कुठे स्टोअर होतो, बायोस जे आपण म्हणतो बायोस सेटिंग, तर ते स्टोअर कुठे असते. तुम्हाला माहिती आहे रॅमवरती काय आपण जेव्हा वर्क करतो फक्त तेवढं काम असते, बाकी काहीच नसते. कॅची मेमोरी जी आहे ते प्रोसेसरच्या आतमध्ये असते, जे की हळूहळू डाटा प्रोसेसरला देत असते प्रोसेस करण्यासाठी. तर हा सुद्धा कॅचे आपला करेक्ट आन्सर नसणार आहे. त्याच्यानंतर D जो आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह. तर हार्ड डिस्क ड्राईव्ह तुम्हाला माहिती आहे एक सेकंडरी मेमोरी आहे. ठीक आहे. तर हार्ड डिस्क ड्राईव्हसुद्धा याचा आन्सर नाही आहे, कारण बायोस जी आहे ती परमानंट असते आणि रोम जी आहे ते सुद्धा परमानंट असते, म्हणून बायोस कुठे असते, रोममध्ये इनबिल्ट केलेला असते. त्याच्यानंतरचा 23वा क्वेश्चन आहे UEFI रिप्लेसेस. UEFI जो आहे तो कशामध्ये रिप्लेस केला जातो. ठीक आहे. तर OS म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम, BIOS बायोस ज्याला आपण म्हणतो, बायोस याचं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो OS, रॅम, CPU करेक्ट आन्सर नाही आहेत. बायोस म्हणजेच बेसिक इनपुट अँड आउटपुट सिस्टीम, हा याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 24वा क्वेश्चन आहे पोस्ट चेक्स.
POST ही जी क्रिया आहे, पोस्टची क्रिया जी आपण म्हणतोय, कम्प्युटर सुरू होताना ही क्रिया होत असते आपल्या रोम थ्रू, ठीक आहे, रीड ओनली मेमरी जी आहे त्याच्या थ्रू पोस्टची क्रिया केली जाते. तर पोस्ट काय करते, चेक करते, म्हणजे जसं कम्प्युटर सुरू होत आहे, प्रोसेसर सुरू करत आहे, तर कीबोर्ड ओके आहे का, माऊस लागलेला आहे का, मॉनिटर लागलेला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी कुठे चेक केल्या जाते, पोस्टच्या चेकिंगमध्ये केल्या जाते. पोस्ट ही एक प्रक्रिया आहे, हे सगळे पार्ट्स कनेक्टेड आहेत का, ओके आहेत का ते चेक करण्यासाठी. तर पोस्ट काय काय चेक करते, काय चेक करते पोस्ट एक्झॅक्ट, हा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्क, फाईल्स. नेटवर्क हा नंतरचा विषय आहे, नेटवर्कशिवाय सुद्धा कम्प्युटर सुरू होऊ शकतो. फाईल हा सुद्धा नंतरचा विषय आहे. सॉफ्टवेअर हा सुद्धा नंतरचा विषय आहे, परंतु सर्वात आधी चेक करतो हार्डवेअर. मी तुम्हाला आता सांगितलं कीबोर्ड, माऊस, मॉनिटर लागलं आहे की नाही ते चेक करतोय, म्हणजे त्याचा आन्सर करेक्ट असणार आहे हार्डवेअर. 25वा क्वेश्चन आहे CMOS स्टोअर. CMOS आपल्याला माहिती आहे, सिमॉस बॅटरी आपण ज्याला म्हणतो, सिमॉस बॅटरी ही काय, याच्यामध्ये काय स्टोअर केलं जातो, सिमॉस बॅटरी कशासाठी यूज केल्या जाते कम्प्युटरमध्ये. तुम्हाला माहिती आहे, जर आपल्या कम्प्युटरचा टायमिंग जो आहे तो कम्प्युटर बंद केल्यानंतरही जसेचे तसं टायमिंग सुरू असते, तर ही टायमिंग आपण तर पॉवर बंद करतोय कम्प्युटरचा, तर कसं पण ते एक्झॅक्ट वर्क करत असते. तर जे आपण सिमॉस बॅटरी लावतो कम्प्युटरमध्ये, तर ती सिमॉस बॅटरी हा सगळं वर्क करत असते. म्हणजे एकंदरीत टाइम अँड डेट काय आपलं सेटिंग आहे, तर सेटिंग याचा करेक्ट आन्सर असणार आहे. सिमॉस बॅटरीमध्ये सेटिंग स्टोअर केली जाते. 26वा आपला क्वेश्चन आहे हायपर थ्रेडिंग प्रोव्हाइड्स. हायपर थ्रेडिंग जे आहे ते काय प्रोव्हाइड करते, तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे व्हर्च्युअल कोर्स आपल्याला प्रोव्हाइड करते. 27वा क्वेश्चन आपला GPU हँडल. GPU काय हँडल करते. आता तुम्हाला माहिती आहे GPU म्हणजेच ग्राफिक्स प्रोसेस युनिट, ठीक आहे, ग्राफिकल प्रोसेसर युनिट आपण म्हणतो ज्याला GPU. तर तुम्हाला प्रश्न करेक्टली तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, याच्यापैकी आन्सर काय येणार आहे तुम्ही कमेंट नक्की करून घ्या. ओके, याचा आन्सर मी सांगणार नाही, खूप सोपा आहे आणि प्रश्नामध्येच आन्सर आहे, तर तुम्ही कमेंट नक्की करा. 28वा आपला क्वेश्चन आहे VRAM यूज फॉर. VRAM जे आहे ते कशासाठी यूज केल्या जाते. तर VRAM जे आहे ते ग्राफिक्ससाठी यूज केलं जाते, ऑपरेटिंग सिस्टीम नाही. ऑपरेटिंग सिस्टीमसाठी नॉर्मल रॅम यूज केला जातो, CPUसाठी सुद्धा आणि बायोसाठी सुद्धा. बट ग्राफिक्स जर तुम्हाला पाहिजे तर तिथं VRAM ही यूज केल्या जाते. त्याच्यानंतरचा 29वा क्वेश्चन आहे ECC रॅम यूज इन. ECC हा जो रॅमचा प्रकार आहे तो कुठे यूज केला जातो, कशासाठी यूज केला जातो. तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो, सर्व्हर जे कम्प्युटर असतात, खूप हाय लेवलवाले कम्प्युटर असतात, तर त्याच्यामध्ये ECC रॅमचा वापर केला जाते. 30वा क्वेश्चन आपला विच इज नॉन वोलाटाईल. खालीलपैकी कोणती वोलाटाईल नाही आहे. काय विचारताय, नाही आहे. तुम्हाला सांगितलं रॅमचं, मी सांगितलं RAM. V आपला V फॉर वोलाटाईल, ठीक आहे. या विला इकडे आणायचं, उलटा करायचं, म्हणजेच A होते, म्हणजेच रॅम ही वोलाटाईल आहे. परंतु इथे काय विचारतं आपल्याला, नॉन वोलाटाईल. विच इज नॉन वोलाटाईल. खालीलपैकी कोण नॉन वोलाटाईल आहे, ज्याच्यावरती इलेक्ट्रिसिटीचा वोल्टेज, वोलाटाईल म्हणजे ज्याच्यावरती इलेक्ट्रिसिटीचा प्रभाव पडत नाही, असं कोण आहे. तर मित्रांनो रॅमवरती वोलाटाईल म्हणजेच वोल्टेजचा म्हणजेच करंटचा प्रभाव पडतो, म्हणजे ही नॉन वोलाटाईल नाही आहे, ही वोलाटाईल मेमोरी आहे, ठीक आहे. तर याचा करेक्ट आन्सर आपला होणार आहे रोम, रीड ओनली मेमोरी. ज्याच्यामध्ये बायस असतो त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटीचा काहीच प्रभाव पडत नाही, तर रोम आपला करेक्ट आन्सर असणार आहे C. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे विच इज नॉट स्टोरेज डिव्हाइस. खालीलपैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही, ठीक आहे. याच्यामध्ये SSD लिहिलं आहे, रॅम लिहिलं आहे, हार्ड डिस्क लिहिलं आहे, पेनड्राईव्ह लिहिलं आहे. पेनड्राईव्हमध्ये आपण डाटा स्टोअर करतो, हार्ड डिस्कमध्ये सुद्धा करतो. आता मॉडर्नमध्ये जे आलेलं आहे SSD आपण काही वर्षापासून यूज करतोय कम्प्युटर फास्ट करण्यासाठी, तर याच्यामध्ये सुद्धा डाटा स्टोअर होतो, परंतु रॅममध्ये डाटा स्टोअर होत नाही. तुम्ही म्हणाल की आपण रॅमवरती वर्क करतोय, परंतु रॅमवरती डाटा स्टोअर होत नाही. फक्त आपल्याला एक प्लॅटफॉर्म देतोय की काही वेळासाठी आपण कम्प्युटरमध्ये जे वर्क करतोय ते वर्क करण्यासाठी रॅम आपल्याला एक प्लॅटफॉर्म देतोय, त्याच्यावरती आपण वर्क करतोय, परंतु स्टोअर कधीच रॅममध्ये होत नाही. SSD, हार्ड डिस्क आणि पेनड्राईव्हमध्ये स्टोअर होतो. त्याच्यानंतरचा 32वा क्वेश्चन आहे क्लॉक सायकल मेजर इन. क्लॉकची जी सायकल आहे ते कशामध्ये मेजर केली जाते. तर मित्रांनो याचा आपला आन्सर बघा, हर्ट्स एक आपल्याला पहिला आन्सर दिलेला आहे, दुसऱ्यामध्ये दिलेला आहे सेकंड्स, त्याच्यानंतर बॉथ आणि नॉन, ठीक आहे. तर कशामध्ये मोजल्या जाते क्लॉकची सायकल. आता बघा मित्रांनो, क्लॉकची जी सायकल आहे ती हर्ट्समध्ये मोजल्या जाते, परंतु मोजताना त्याचा सेकंदसुद्धा लक्षात घेतले जाते. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, असं नाही की हर्ट्स दिसतंय म्हणून हर्ट्समध्ये टाकून द्यायचं. आपण क्लॉक
क्लॉक स्पीड जी आहे ते हर्ट्समध्ये मोजतो, परंतु मोजताना सेकंदसुद्धा त्याच्यामध्ये खूप मायने ठेवले जाते. त्याच्यामुळे जर हे दोन्ही आन्सर असतील तर बॉथ हा आन्सर येणार. ओके, हर्ट्स नाही येणार, बॉथ हा आन्सर येणार. आणि जर याच्यापैकी कोणता एक असेल तर ऑफकोर्स याच्यापैकी कोणता एक निवडून घ्यायचं, परंतु जर दोन्ही असेल तर बॉथ हा त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. 33वा क्वेश्चन आहे, विच इम्प्रूव्ह स्पीड. खालीलपैकी कोणती अशी गोष्ट आहे जी स्पीड इम्प्रूव्ह करते कम्प्युटरची. ओके, खालीलपैकी कोणती अशी गोष्ट आहे जी कम्प्युटरची स्पीड इम्प्रूव्ह करते. कॅचे, हार्ड डिस्क, DVD की टेप. आता टेप रेकॉर्डर तर तुम्हाला माहीतच आहे, DVD काही त्याचं लेनदेन नाही. ठीक आहे, हार्ड डिस्क ड्राईव्हसुद्धा स्पीड त्याची हे नाही करत, इम्प्रूव्ह नाही करत. कॅची मेमोरी जी आहे मित्रांनो, जे प्रोसेसरच्या आतमध्ये असते, कॅची मेमोरी ही लेवलनुसार असते, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. ठीक आहे, तर जेवढी कॅची मेमोरी जास्त असेल तेवढं त्याची स्पीड काय होते, इम्प्रूव्ह होते. तर कॅची त्याचा करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 34वा क्वेश्चन आहे आपला, साटा इंटरफेस यूज फॉर. साटा कशासाठी यूज केला जातो. तर तुम्हाला माहिती आहे आपण जे हार्ड डिस्क SSD वगैरे लावतो ते साटा केबलने लावतोय. आधी पाटा केबलने लावत होतो आपण, आता साटा केबलने लावतोय. ठीक आहे, तर साटा इंटरफेस यूज फॉर. साटा कशासाठी यूज केला जातो. नेटवर्कसाठी RJ45 यूज केले जाते, पॉवरसाठी पॉवर केबल. ठीक आहे, आणि डिस्प्लेसाठी VGA केबल किंवा आता HDMI केबल वापरतात, परंतु स्टोरेजसाठी साटा केबल यूज केल्या जाते. तर करेक्ट आन्सर आपला स्टोरेज होणार आहे. त्याच्यानंतर आता 35वा क्वेश्चन आहे आपला, NVMe वर्क्स ऑन. NVMe कशासाठी यूज केले जाते, कुठे यूज केले जाते. तर मित्रांनो NVMe जे आहे ते PCIe जो स्लॉट असतो आपल्या कम्प्युटरमध्ये त्याच्यासाठी यूज केला जातो. त्याच्यावरती आपली NVMe ही काम करते. तर या 35वा क्वेश्चनचा आन्सर होणार आहे PCIe. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला 36वा, फ्रॅगमेंटेशन इफेक्ट्स. फ्रॅगमेंटेशन जे आपण प्रोसेस करतोय, कम्प्युटर कधी स्लो वगैरे झाला तर ते कशावरती अफेक्ट करते. ठीक आहे, 36वा क्वेश्चनचा आपला आन्सर असणार आहे हार्ड डिस्कमध्ये ते अप्लाय होते, इफेक्ट्स करते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, डिफ्रॅगमेंटेशन युजफुल फॉर. आता फ्रॅगमेंटेशन तर आपण समजलं, तर आता डिफ्रॅगमेंटेशन युजफुल फॉर. डिफ्रॅगमेंटेशन कशासाठी यूज केले जाते. नॉर्मल हार्ड डिस्कसाठी फ्रॅगमेंटेशन यूज केले जाते, तर डिफ्रॅगमेंटेशनसुद्धा हार्ड डिस्कसाठीच करणार मित्रांनो. बी याचा करेक्ट आन्सर असणार आहे. 38वा क्वेश्चन आहे, प्लग अँड प्ले मीन्स. प्लग आणि प्ले म्हणजे काय. आता प्लग अँड प्ले म्हणजे काय, तर जे गोष्ट जे एखादी डिव्हाइस आहे जे की डायरेक्टली आपण प्लग केल्याबरोबर ते प्ले होऊन जाईल. म्हणजेच काय होईल, ऑटोमॅटिक डिटेक्ट होईल. तुम्हाला माहिती आहे आता आपण जसं प्रिंटर नाही, मी एक्झाम्पल देणार, PS2 माऊस जे यायचे आधी, हे आता USB वाले माऊस आहे, आपण USB कनेक्ट करतोय, आधी PS2 यायचे. तर ते माऊस कनेक्ट केल्यावर कसं आहे मित्रांनो, कम्प्युटर बंद करून परत सुरू करावं लागत होतं, म्हणजे रिस्टार्ट करावं लागत होतं किंवा शटडाऊन करावं लागत होतं किंवा मॅन्युअली ते आपल्याला करावं लागत होतं. परंतु आता जे USB आहेत ते ऑटोमॅटिकली डिटेक्ट होतात. म्हणून आपण आता जे आपले हे आहेत कीबोर्ड माऊस त्याला आपण प्लग अँड प्ले म्हणतोय. तर बी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 39वा क्वेश्चन आहे, ड्रायव्हर कंट्रोल्स. ड्रायव्हर जे आपण टाकतोय, प्रिंटरचे ड्रायव्हर असतील किंवा एखाद्या कोणत्याही सॉफ्टवेअरचे आपण ड्रायव्हर टाकतो आधी. ठीक आहे, काय आपल्याला हार्डवेअर कनेक्ट करायचं असेल, प्रिंटर असेल, प्लॉटर असेल किंवा नवीन काही हार्डवेअर आपल्याला कनेक्ट करायचं आहे, तर त्याचा आपण काय करतोय, ड्रायव्हर टाकतोय. तर ड्रायव्हर काय कंट्रोल करतोय, ड्रायव्हर आपला हार्डवेअर कंट्रोल करतोय. हार्डवेअर याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 40वा क्वेश्चन आहे, फर्मवेअर इज. फर्मवेअर काय आहे. फर्मवेअर काय आहे, फर्मवेअर कसं आहे, टेम्पररी आहे, परमानंट आहे, रॅम आहे की कॅच आहे. तर फर्मवेअर जो आहे तो परमानंट आहे. बी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतरचा 41वा क्वेश्चन आहे, बस विड्थ अफेक्ट्स. बसची जी विड्थ आहे, तर बस म्हणजे कोणती, जी आपण प्रवास करतो ती बस नाही, जो आपला मदरबोर्ड असतो, मदरबोर्डवरती जे छोटे छोटे लाईन्स असतात त्याला आपण बस लाईन म्हणतोय. तर बसची विड्थ जी आहे ते जाडी आहे, ते कशावरती अफेक्ट करतोय, तर ते करते स्पीड. जेवढी मोठी जाड त्याची बस असेल तेवढ्या स्पीडने आपलं काय होणार, वर्क करेल. तर स्पीडवरती अफेक्ट करतोय बस विड्थ. त्याच्यानंतरचा 42वा क्वेश्चन आहे, CPU कोर इन्क्रीजेस. CPUचा जो कोर आहे तो काय इन्क्रीज करतोय. ओके, आता बघा हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे. आपण ड्युअल कोर आधी यायचे, मग i3 आले, i5 आले, i6 i7 आले, i9, आता i11 सुद्धा येत आहे मित्रांनो. तर CPUचे जे कोर आहेत ते काय आहेत, कोर आहेत ते कशाला इन्क्रीज करतात. ठीक आहे, तर कोर जे आहेत ते मित्रांनो ते स्टोरेजसाठी नाही यूज केले जात, क्लॉकसाठी सुद्धा नाही, कॅचेसाठी सुद्धा नाही. पॅरलल प्रोसेसिंग म्हणजे एकसाथ किती जास्त आपण प्रोसेस करू शकतो, जेवढे जास्त कोर असले आपल्या याच्या CPU मध्ये, प्रोसेसरमध्ये, तेवढे जास्त काय होते, आपली प्रोसेसिंग जी आहे ते
लवकर होते आणि पॅरलली आपण करू शकतो. तर इन्क्रीज जेवढं जास्त कोर राहिले तेवढं आपण पॅरलली प्रोसेसिंग करू शकतो. तर बी याचा करेक्ट आन्सर असणार आहे. 43वा क्वेश्चन आहे आपला, ओव्हरक्लॉकिंग इन्क्रीजेस. ओव्हरक्लॉकिंग जे होते ते काय इन्क्रीज करते? तर याचा आन्सर असणार आहे आपला क्लॉक स्पीड. ओव्हरक्लॉकिंग होत आहे म्हणजे क्लॉक जे आहे ते जास्त टाईम फिरत आहे मित्रांनो, जास्त टाईम ते काय करत आहे, मेजर करत आहे. तर क्लॉक स्पीड इन्क्रीज करते काय, ओव्हरक्लॉकिंग. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 44वा, हीट सिंक यूज फॉर. आता हीट सिंक कशासाठी यूज केल्या जाते? हीट सिंक म्हणजे काय हे आधी समजून घ्या. जसं आपला प्रोसेसर आहे, प्रोसेसरच्या वरती आपण फॅन लावलेला असतो आणि फॅन गरम म्हणजे फॅन कशासाठी वापरतात की हीट जे आहे ते रिड्यूस करण्यासाठी. हीट रिड्यूस करणे म्हणजे हीट जे जनरेट होते प्रोसेसरवरती ते हीट कमी व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण हीट सिंक यूज केले जाते. तर हीट सिंक कशासाठी यूज केले जाते लक्षात आलं असेल तुम्हाला, कूलिंग करण्यासाठी, प्रोसेसर कूलिंग करण्यासाठी आपण हीटसिंकचा वापर करतोय. ठीक आहे, याचा आन्सर ए असणार आहे. नंतर 45वा क्वेश्चन आहे, SMPS कन्वर्ट्स. SMPS काय कन्वर्ट करतो? मित्रांनो खूप आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगत आहे. SMPS काय कन्वर्ट करतोय? मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जे लाईन आहे, ठीक आहे, आपल्याकडे जे इलेक्ट्रिसिटी येते ती AC असते. काय असते? AC करंट असतोय. परंतु आपला कम्प्युटर जो आहे तो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, त्याला पाहिजे आहे DC करंट. तर AC टू DC हा SMPS कन्वर्ट करून देतोय. ठीक आहे, AC टू DC. बी याचा करेक्ट आन्सर असणार आहे. क्वेश्चन तुम्हाला आलटून पालटून सुद्धा विचारू शकतो की AC टू DC कोणता पार्ट करून देतोय, AC टू DC कन्वर्ट करण्याचं काम कोणता पार्ट कम्प्युटरचा करतोय? तर SMPS त्याचा करेक्ट आन्सर होईल. ओके मित्रांनो, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, ऑप्टिकल स्टोरेज एक्झाम्पल. ऑप्टिकल स्टोरेज हा कशाचा एक्झाम्पल आहे? कोणत्या खालीलपैकी कोणत्या डिव्हाइसवरती, कोणत्या पार्टवरती ऑप्टिकल प्रकारे काय होतोय, स्टोरेज डाटा केला जातो, डाटा स्टोअर केला जातोय? तर मित्रांनो DVD जी आहे, हार्ड डिस्क तुम्हाला माहिती आहे, हार्ड डिस्कमध्ये मॅग्नेटिक डिस्क असते, SSDमध्ये चिप असतात, रॅममध्ये सुद्धा चिप्स असतात. परंतु DVD जी आहे, डिजिटल वर्साटाईल डिस्क, जे DVD CD DVD जे आपण म्हणतो ना, तर ते ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाइस आहेत. काय आहे? ऑप्टिकल स्टोरेज डिव्हाइस आहे. सी याचा करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतरचा 47वा क्वेश्चन आहे, NIC यूज फॉर. NIC कशासाठी यूज केल्या जाते? खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. NIC कार्ड बरेचशा लोकांना नाही माहिती, सर्वांना माहिती आहे ग्राफिक्स कार्ड आपण म्हणतोय, परंतु NIC कार्ड नावाचं सुद्धा एक कार्ड येत होता आधी, आणि तो कशासाठी यूज केला जातोय? तर मित्रांनो NIC म्हणजे नेटवर्क इंटरफेस कार्ड. काय याचा लॉंग फॉर्म नेटवर्क इंटरफेस कार्ड. आता नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणजे कशासाठी यूज केलं जाणार? नेटवर्कसाठी. ऑफकोर्स याचा आन्सर असणार आहे बी, नेटवर्क. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा आपला 48वा, ब्लूटूथ काय आहे? वायर्ड आहे, वायरलेस आहे, स्टोरेज आहे की मेमोरी आहे? याचा आन्सर प्रत्येकाला माहिती आहे. ब्लूटूथ काय आहे? तर मित्रांनो याचा आन्सर असणार आहे वायरलेस. ब्लूटूथमधून आपण वायरलेसली डाटा काय करू शकतोय? शेअर करू शकतोय. तर ब्लूटूथ हा आपला करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, HDMI कॅरी. HDMI काय काय कॅरी करतोय? तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण सुरुवातीला जो आपला मॉनिटर यायचा त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त व्हिडिओ आपल्याला दिसायचा, तर त्याच्यामध्ये आपण काय VGA केबल लावायचो ज्याच्यामधून फक्त व्हिडिओ जायचा. त्याच्यानंतर आपण HDMI केबल लावायला लागलो. आता HDMI केबल लावल्यानं काय होतं, हाय डेफिनेशन मीडिया इंटरफेस हा त्याचा लॉंग फॉर्म आहे HDMIचा. तर याच्यामधून काय होतंय, हाय डेफिनेशन सिग्नल जातात त्या केबलमधून, ज्याच्यामुळे आपल्याला HD क्वालिटीमध्ये दिसते HDMI केबल थ्रू. ओके, परंतु त्याच्यासोबतच व्हिडिओ तर दिसते, सोबत ऑडिओ सुद्धा इनपुट केलं जाते किंवा त्याच्यामधून कॅरी केलं जाते. इनपुट नाही म्हणणार मी, कॅरी केलं जाते. तर बी याचा करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो. नंतरचा क्वेश्चन आहे VGA इज. आता VGA मी तुम्हाला आताच सांगितलं VGA कशासाठी यूज केला जातो, आधी यूज केला जात होता. ठीक आहे, तर VGA काय आहे हा, VGA काय आहे हा त्याचा आपला क्वेश्चन असणार आहे. डिजिटल आहे, ॲनालॉग आहे, ऑडिओ आहे की स्टोरेज आहे? तर हा ॲनालॉग एक पार्ट, एक केबल आहे मित्रांनो. ठीक आहे, VGA. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बीट इज. बीट काय आहे? बीट किती असतोय, असं प्रकारचा क्वेश्चन आहे आपला. ठीक आहे, तर बीट काय आहे? बीट स्मॉलेस्ट युनिट आहे. बीट सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे. 8 बिट्स. बीट सेम शब्दाला म्हणजे याचं तर काही लेनदेनच नाही. 1 बाईट तर 1 बाईटसुद्धा नाही, 1024 सुद्धा नाही. याचं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो स्मॉलेस्ट युनिट आहे. काय आहे? स्मॉलेस्ट युनिट आहे. त्याच्यानंतर विचारत आहे बाईट. आता बाईट काय आहे? ठीक आहे, तर बाईट म्हणजेच 8 बिटचा काय होतो, 1 बाईट तयार होतो. ठीक आहे, 1 बिटचा
सॉरी 8 बिट्सचा एक बाईट तयार होतो. म्हणजे बाईट म्हणजे काय 8 बिट्स. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, कॅचे मेमोरी टाईप. कॅचे मेमोरी हा कशाचा प्रकार आहे, कॅचे मेमोरी व्हॉट इज टाईप ऑफ कॅचे मेमोरी, अशा प्रकारे सुद्धा क्वेश्चन विचारू शकतो. किंवा इथं सिम्पलमध्ये क्वेश्चन मी दिलेलं आहे कॅचे मेमोरी टाईप. ठीक आहे, तर कॅचे मेमोरी कशाचा टाईप आहे, तर एस रॅमचा टाईप आहे कॅचे मेमोरी. ओके मित्रांनो. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे डी रॅम यूज इन. डी रॅम हा डी रॅम कुठे यूज केला जातो, डायनॅमिक रॅम यूज इन. ठीक आहे, तर याचा आन्सर असणार आहे मेन मेमोरी जी असते कम्प्युटरची CPU त्या प्रोसेसर, त्याच्यामध्ये डी रॅमचा यूज केला जातो आहे. 55 क्वेश्चन आहे रजिस्टर फास्टेस्ट बिकॉज. रजिस्टर का बरं फास्ट आहे, मी तुम्हाला आताच सांगितलं की रजिस्टर भरपूर फास्ट मेमोरी आहे. आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण बघितला होता मित्रांनो. ठीक आहे, रजिस्टर फास्टेस्ट बिकॉज, कारण विचारताय रजिस्टर का बरं फास्ट आहे, कारण रजिस्टर कुठे असतोय, CPUच्या आतमध्ये असतोय. CPUच्या म्हणजे CPU म्हणजेच प्रोसेसरच्या आतमध्ये असतो, इनसाइड प्रोसेसर, इनसाइड CPU. म्हणजेच याचा आन्सर असणार आहे ए, CPU इनसाइड. ठीक आहे, इनसाइड CPU. 56वा क्वेश्चन आपला बूटिंग टाईप. बूटिंगचे कोणते कोणते टाईप आहेत, कोल्ड अँड वॉर्म, सॉफ्ट अँड हार्ड, फास्ट अँड स्लो की नॉन, की यापैकी नाही. खालीलपैकी कोणते बूटिंगचे टाईप आहेत, तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे कोल्ड अँड वॉर्म. हे दोन आपले काय आहे बूटिंगचे टाईप आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 57 पोस्ट डन बाय. पोस्ट काय डन करतोय, पोस्ट काय क्लिअर ओके काय करतोय, पोस्ट काय करतोय, तर याचा आन्सर असणार आहे बी, बायोस चेक करतोय पोस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतरचा 58 क्वेश्चन आहे इंटरप्ट हँडल्ड बाय. इंटरप्ट हँडल्ड बाय, तर याचा आन्सर असणार आहे CPU हा इंटरप्ट हँडल करतोय. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 59वा पाईपलाईन इम्प्रूव्ह. पाईपलाईन जे आहे ते काय इम्प्रूव्ह करतात, तर याचा आन्सर असणार आहे स्पीड इम्प्रूव्ह करतात पाईपलाईन. त्याच्यानंतरचा आणि शेवटचा क्वेश्चन आहे मदरबोर्ड कंट्रोल्स. मदरबोर्ड काय कंट्रोल करतोय, मदरबोर्ड काय कंट्रोल करतोय, तर डाटा फ्लो जो आहे तो मदरबोर्ड कंट्रोल करतोय मित्रांनो. तर 60व्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे डाटा फ्लो. मित्रांनो हे होते आपले 60 इम्पॉर्टंट आणि सगळ्यात हार्ड कम्प्युटरचे क्वेश्चन्स मी काढले आहेत, जे की DRDO सेप्टम 11 मध्ये विचारणार आहे मित्रांनो. आपल्याला मी असं गॅरंटी देत नाही की हेच क्वेश्चन विचारणार, परंतु यापैकी मित्रांनो 60 to 70%, 75% तरी नक्की विचारणार आहे यापैकी क्वेश्चन्स. तर त्याच्यामुळे कारण हे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, हे सगळे जे क्वेश्चन मी आता तुम्हाला शिकवले हे सगळे रिपीटेड क्वेश्चन आतापर्यंत जेवढे काही DRDOचे सेप्टम झाले आहेत, DRDO सेप्टमचे जेवढे काही एक्झाम झालेले आहेत त्या सगळ्यांमध्ये यापैकी सगळे क्वेश्चन विचारले गेले आहेत कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये, जे की ट्रेड टेस्ट होत असते कोपाची, यापैकीच विचारले गेलेले आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यात मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आहेत मित्रांनो DRDO एक्झाममध्ये विचारणार. तर त्याच्यामुळे हे क्वेश्चन नक्की तुम्ही करा. हा व्हिडिओ डबल तुम्ही बघू शकता, वारंवार बघा. मी भरपूर एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे 2-3 वेळा बघायची गरज नाही, परंतु 2 तरी वेळा नक्की बघा. जास्त वेळ नाही बघितली तर चालेल, 2 वेळा बघा मित्रांनो. कन्फर्म डोक्यामध्ये फिट करून घ्या. मी एक्सप्लेन करून सगळे क्वेश्चन शिकवलेले आहेत. तर व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो आपला DRDOचा तुमचा जर कोणी मित्र असेल जो की DRDOची एक्झाम देणार आहे, तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण आपण आता हा पहिला टॉपिक घेतलेला आहे, परंतु जसजसे आपले दिवस जात आहेत, ठीक आहे, प्रत्येक दिवशी एक नवीन टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तरी पण कमेंट करा. व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना सुद्धा शेअर करा. जर तुमची हेल्प झाली असेल तर इतरांना सुद्धा होऊ द्या. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरचं YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.